कृष्ण हरी माऊली जे की आपली मुक्ताईची पालखी ज्यांची सेवा करी जे लोकांना त्रास होऊ नये आपल्या पालखीपासून त्याच्यासाठी हे सेवाकारी आहे ते आमच्या मलकापूर शहरातून येतात. त्यांना आपण विचारू शकता की तुम्ही मुक्ताईची पालखी सेवा किती वर्षापासून करत आहे. मी 8 वर्षापासून सेवा करत आहे मुक्ताबाईची. काय मला आनंद वाटते लाईन लावायची. काय एका लाईनमध्ये एक शिस्तीमध्ये चालायला पाहिजे पालखी. हे माझ्या असं वाटते मला की एक शिस्तमध्ये चालायला पाहिजे मुक्ताबाईची. जे की तुम्ही आता जे शिस्त लावता जे वारकरी तुमची शिस्त पाळता की नाही. पाळता माझी शिस्त पाळता ऐकता लोक माझं. आता हे जी सेवा आहे ते आपल्याला तुम्ही किती वर्षापर्यंत देणार आहे जे आपल्या मुक्ताईच्या पालखीला. जसं माझ्या चालता येईल तेवढं मी करीन सेवा देईन मी मुक्ताबाईची. म्हणजे आता आपले 8 वर्ष झाले तुम्ही आता तुम्ही पंढरपूरला जाता तर तुम्ही कशामुळे जाता म्हणजे तुम्हाला काही तुम्ही देवाला मागितलं काही तुम्ही तुम्हाला नाही देवाने नाही दिलं काहीच असं नाही काही मला काहीच पाहिजे नाही. मला भक्कम दिलं भगवंतानं. काय मुक्ताबाईच्या आशीर्वादाने माझं तो सगळं पद्धतशीर आहे माझं. आहे? तर मग आता तुम्ही जी आपली युवा पिढी आहे जी आता सिगरेट करते व्यसन करता दारू वगैरे तर त्या युवा पिढीला तुमच्यापासून काय संदेश देसान पुढं की तुम्ही असं वागा. माझ्या इतकं सांगत आहे की बा शोक पाणी करू नका. पुड्या पाड्या दारू मटण मच्छी खाऊ नका. काय बस इतकं वारीला या आणि माळा टाका एका गायामध्ये. बस माझं इतकं सांगणं आहे. बस रामकृष्ण रामकृष्ण कृष्ण हरी बाबा रामकृष्ण जे की हे आमचे बाबा आहे जे कुराकाकोळा गावचे आहे, जे की आपल्या मुक्ताईची सेवा करता. आपण त्यांना काही विचारू शकतो आपण काही प्रश्न तुम्ही त्या बाबाला विचारतो. बाबा तुम्ही किती वर्षापासून आपल्या आईची सेवा करता. मी 15 ते 16-17 वर्ष झाले आईची साहेबाची सेवा करतो आहे. तर बाबा मग आता तुम्ही एवढं घर दार सोडून सगळं 1 महिन्यासाठी इकडे निघून आलेले तर मग तुम्ही घराचा विचार न करता सगळं इकडे. हे फक्त आईची सेवा घडो माझ्या चरणी आईच्या चरणी एवढंच मी इच्छा आहे माझी. दुसरं काहीच नाही. आई साहेबच रक्षण करते माझं सगळं. दुसरं काही नाही. बाबा का जेवण झाले का तुमच्या आता. हो जेवण वगैरे सगळं झालं. मग जेवणाची व्यवस्था कुठं. जेवणाची विस्तार होतं साखर कारखाना. जेवायला काय होतं मग. बेसन पोळी आणि पिठलं. रोज म्हणजे कुठं जेवता तुम्ही. रोज पंगतमध्ये जेवतो ना. जेवण खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी असते का? एक नंबर व्यवस्था आहे. तर मग आता आदिशक्ती मुक्त आईची कृपा आपल्यावर काय आहे हे सांगू शकता का तुम्ही. आदिशक्ती आईची कृपा हेच आहे की माझ्यावर मी घरदार सोडून आलो. समजा माझं काहीच असं टेन्शन येऊ देत नाही आणि येणार पण नाही आहे. हेच आई साहेबाची शक्ती आहे मला. मग आता तुम्ही एवढं वय झालं तरी तुम्ही चालत येता तर अजून तुम्ही किती वर्षापर्यंत आपल्या किती वाऱ्या करणार आहे हे सांगू शकता का. जोपर्यंत आई साहेबाची सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत मी आयुष्यभर वाऱ्याच करेल. बराच करसा. तर मग आता जी ही युवा पिढी आहे जी बिघडली आहे तुम्ही बघू शकता की जे पोरं आहे जे 16, 17 वर्षाचे पोरं आहे त्यांना खराब व्यसन लागलेलं आहे तर तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्ही त्याला तुमचा काही संदेश देऊ शकता का. मग आमचा संदेश एवढाच आहे की आई साहेबाच्या चरणी की यांचे दारू गुटखा तंबाखू वगैरे हे सगळं काही यांनी सोडलं पाहिजे आणि चांगले याले मार्गाला लागले पाहिजे. आता तुमच्या पालखीमध्ये सध्या किती लोक आहेत. आता आमच्या पालखीमध्ये कमीत कमी 26 ते 27 लोक आहेत. अजून वाढणार आहे का पुढे. हा बीडमधून अजून वाढणार आहे. तर मग आता जी ही पालखी आहे तुमची कधी निघाली. हे निघाली 26 तारखेला. 26 तारखे. मग आता किती दिवसाचा हा तुमचा 1 महिन्याचा प्रवास आहे पूर्ण. 1 महिन्याचा प्रवास आहे तुमचा. मग आता तुम्ही रिटर्न येताना सोबत आहे की नाही आहे. रिटर्न येताना नाही सोबत येणार. 1 महिन्याचा दरवर्षी. हा एक महिन्याचा आहे दरवर्षी आपला. तर मग आता रामकृष्ण रामकृष्ण हरे कृष्ण.